लोढा प्रकरणामध्ये बोलत असल्यानं तोंड बंद करण्यासाठी षडयंत्र रचलं। खेवलकर प्रकरणावरून एकनाथ खडसे यांचा हा आरोप बघायला मिळतोय। गिरीश महाजन यांच्या अनेक सीडी लोढांकडे असल्याचं सुद्धा खडसे यांनी म्हटलंय। प्रफुल्ल लोढांचा विष सोडला नाही आणि सोडणारही नाही। विषारी पिलावळ मोठी केली त्याचं दुःख असल्याचं सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। लोढा प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी माझी बदनामी केली जाते असंही खडसे यांनी म्हटलेलं आहे। थोडा विषय काढा ना, प्रेस कॉन्फरन्स नाशिकच्या याच्याविषयी काढा ना प्रेस कॉन्फरन्स। लोढाच्या अनेक शिडी आहे, गिरीश महाजनच्या अनेक शिडी लोढाकडे आहे असं त्याचं म्हणणं आहे। मग त्याचं म्हणणं आहे तर त्या लोढाला बुट मारा ना, असं म्हणणं आहे तर गिरीश महाजनला जोडे मारा, तो लोढा म्हणतो म्हणून। ते करायची हिंमत आहे का तुमच्या? फक्त तिकडून आलं ना अर्धा हळकंडान पिळून मला तर एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं राहायच्या कारण कशासाठी केलं रे आंदोलन। म्हणजे भाऊ मला काही माहीत, चांगला पदाधिकारी बरं तो म्हणे मला अजून काही माहीत नाही, पण भरून आदेशाला केलं। अरे काय माणसं आहे तुम्हाला मी मोठं केलं। दुःख वाटतं की या जैरी पिल्लावळ जी आहे या विषारी पिल्लांना मी मोठं केल्याचं मला दुःख वाटतं। खडसे साहेब त्यांचं एकंदर पॉलिटिकल करिअर बघितलं तर त्यांचं 80% करिअर हे त्यांच्यावर जे हल्ला करतात त्यांच्यावर होतं। जी व्यक्ती एकेकाळी भाजपच्या वतीनं विधिमंडळामध्ये नेतृत्व करत होती त्यांच्या विचार, त्यांची काही मतभिन्नता झाली असेल पण कोणत्या टोकापर्यंत आणि कोणत्या पातळीपर्यंत विरोध करावा याचं तारतम्य या ठिकाणी पाळलं जात नाही।